आईबाबा सामाजिक संस्थेच्या वतीने 500 ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या अभियानांतर्गत आईबाबा सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील 60 वर्षांपुढील 500 ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबिर माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि आईबाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली राम गणेश गाडकरी रंगायन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका मेघना हंडोरे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, भाजप ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस समीरा भारती, भाजप नौपाडा मंडळ अध्यक्ष वृषाली वाघुले, रक्षा यादव, भाजप ठाणे शहर जिल्हा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. आयोजक माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी या दाम्पत्याने अतिशय स्तुत्य उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे. कोळी दाम्पत्य हे फक्त निवडणूक आल्या म्हणून काम करत नाही, तर वर्षाचे 365 दिवस ते विविध उपक्रम राबवित असतात. अनेक कार्यक्रमांतून नागरिकांची ते सेवा करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा अंतर्गत विविध 15 कार्यक्रम देण्यात आले आहेत. त्यात सेवा आणि पर्यावरण याचाही समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना या वयात आधाराची गरज असते. दिलेली आधाराची काठी खरेच त्यांची आधार बनणार आहे. गडकरी रंगायतमध्ये ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून कोळी दाम्पत्याप्रती असलेले प्रेम आणि स्नेह दिसून येत असल्याचे भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक म्हणाल्या. अतिशय शिस्तबद्धरित्या रीतसर नोंदणी करून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी सोबतच औषधांचे कुपनही देण्यात आले आहे. कोळी दाम्पत्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करून उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य केल्याचे संदीप लेले म्हणाले. विभागात आम्ही वर्षभर विविध उपक्रम राबवित असतो. गेल्या 15 दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी दिलेले आशीर्वादच आमच्या कार्याची पोचपावती असल्याचे यावेळी नम्रता जयेंद्र कोळी म्हणाल्या. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.